सकाळी सकाळी बघा मास्तरांना घालवायसाठी बाहेर गेली आणि 6:30 वाजता दरवाजा उघडल्यावर बघा रात्री जोराचा पाऊस झाला आणि वारही सुटलं होतं. तर आज आंबे मला काढायचेच होते 2. तर बघा मला देवबाप्पानी काय आंबे काढायचं कष्ट घेऊ दिलं नाही. आंबे 2 आपोआप आपली वाऱ्याने पडलेले आहेत. तर हे बघा थोडासा आंबा फुटलेला आहे जोरात आदळल्यामुळं. तर मला आता 2 आंबे घावले. मोठे मोठे आहेत आंबे हे. आणि तुम्हाला खरं सांगायचं तर आंबे इतके गोड आहेत की टेस्टी आंबा खूप छान आहे आमच्या झाडाचा. आणि थोडासा पाडाला आल्यावरती मस्तच एकदम साखरेसारखा आंबा लागतो. तर हे बघा आता धुवून घेतलेलं आहे. फक्त माती काढली एका हाताने, कारण एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळं. नंतर दोन्ही हाताने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आंबे हे बघा. आणि मग इकडं ठेवले. तर 2 आंबे आणि त्याच्यामध्ये एक 10 मिरच्या. तर आज मी आंबा काढून घेणारच होते. ती नाही का मध्यंतरी मी परवाच व्हिडिओ बनवला होता आंब्याच्या लोणच्याचा. तर येळला केळं न्याहारीला सीताफळं असा. तर तशा पद्धतीचाच हा पण व्हिडिओ आहे, येळला केळं न्याहारीला सीताफळं. तर ते केलेलं लोणचं एका दिवसातच संपलं. तर ही बघा हे मसाला काय काय आहे बघा. तर मेथी आहे, मोहरीची डाळ आहे आणि थोडंसं जिरं प्रत्येकी 1 चमचा घेतलं आहे. आणि याच्यामध्ये घालण्यासाठी एक 10 मिरच्या घेतल्यात. तर इथं जरा ऊन आलं आहे समजून घ्या. कॅमेऱ्यामध्ये तुम्ही म्हणाल असं का दिसतं आहे, तर खिडकीतून थोडासा सूर्यप्रकाश आत आलेला आहे त्याच्यामुळं जरा असं दिसतं आहे. आणि बघा बारीक असं चिरून घेतलं. साल काढूनही चिरलं तरीही चालेल. मी 1 आंबा सालीसकट आणि 1 आंबा साल काढून मग मी याच्यामध्ये बारीक करून घेतला आहे. ह्यातच बारीक करून घ्या. मिक्सरला करून घ्यायचं म्हटलं की उबडधोबड होत नाही, मग पेस्टच होणार. तर या अशा पद्धतीनं बघा एकदम बारीक असं करून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, त्या मिरच्या पण त्याच्यामध्येच बारीक करून घेतल्या. आणि मिरच्या पण उबडधोबडच करून घेतल्या. आणि मस्त टेस्टी असं बघा हे लोणचं आहे. तर हे बघा हे पण मिक्स करून घेतलं यात. आणि आता चमच्याने सगळं काढून घेतलं. मग याच्यामध्ये मी जो मसाला बनवलेला आहे तो मसाला आणि लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, हिंग, हळद, मीठ, सेंधव मीठ आहे आणि साधं मीठ आहे. हे सगळं मसाले घेतले. मसाले इकडं घालेपर्यंत म्हटलं तेल कडू दे. तेल कडण्यासाठी ठेवलं तोपर्यंत मसाले घालून घेतले बघा. आणि नंतर जी आपण पावडर बनवली होती मसाल्यांची ती पावडर ही घालून घेतली ही बघा. आणि मग सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले. व्यवस्थित सगळीकडे मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. आणि मसाला सगळा मिक्स करून घेतल्यावर मग त्याच्यामध्ये मी जे तेल आपलं कडलेलं होतं ते काय थंड होण्यासाठी ठेवायची काय आवश्यकता नाही. काय हे लोणचं काय आपलं वर्षभरासाठी नाही आहे. हे मला वाटतं आता 2 दिवसातच हे लोणचं संपणार आहे आपलं. तर गरमच लोणचं तुम्ही बघू शकताय. घातल्यावरती एकदम कसं कडलं ते आणि मस्त असं वाफ आली त्याची. तर ही आपलं लोणचं तयार आहे. आता ही बघा काचेची बरणी. तुम्ही म्हणाल की दरवेळेला हीच बरणी दाखवते, तर या बरण्या माझ्याकडे आहेत 2-4. तर ह्या बरणीतच मी ते लोणचं भरलं होतं. तर ते संपल्यावरती बरणी घासून ठेवली होती. तर स्वच्छ अशी धुवून वाळवलेली आहे. आणि नंतर मग बघा मी याच्यामध्ये हे लोणचं भरलं. तर हे लोणचं आपलं 2 दिवसात संपणार आहे. तर हे अशा पद्धतीचं झटपट लोणचं तुम्हाला आवडलं का नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ स्किप न करता पहा आणि कुठून व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.